आज आपण बनवतोय शेवभाजी, तीही शेव न तळता चवीला अगदी भन्नाट लागते बरं का, आणि बनवायला तितकीच सोपी। मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 चमचे सुक्या खोबऱ्याचे काप, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं आणि ओली कोथिंबीर टाकून पाणी टाकून याचं वाटण बनवून घेतलं। गॅसवरती कढई ठेवली, 3-4 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, कढीपत्ता, 2 बारीक चिरलेले कांदे टाकायचे, चवीनुसार मीठ टाकून कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा। 1 टोमॅटो थोडा मोठा चिरून टाकायचा, त्याच्यामध्ये पाव चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट टाकायचं, फोडणी व्यवस्थित परतून घेऊन बनवलेलं वाटण टाकायचं, तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं। त्याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून ह्याला उकळी येण्यासाठी ठेवून द्यायचं। त्याच्यानंतर एका बाउलमध्ये 4-5 चमचे बेसन, चिमूटभर सोडा, पाव चमचा ओवा, अर्धा चमचा लाल तिखट, चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ, हिंग चिमूटभर आणि 1 चमचा तेल टाकून ह्याचं मिश्रण बनवून शेवेच्या साच्यामध्ये भरून त्या ग्रेव्हीमध्ये शेव सोडून घ्यायचा अशा प्रकारे, आणि एक 4-5 मिनिटं उकळी येऊ द्यायची। वरून छान ओली कोथिंबीर टाकायची। झाली की नाही शेवभाजी तयार। नक्की ट्राय करा, आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा।